नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। वीर वाजेकर महाविद्यालयात लेखक वाचक संवाद उपक्रम संपन्न। दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी मराठी विभाग, ग्रंथालय विभाग व कोकण मराठी साहित्य परिषद उरण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने लेखक वाचक संवाद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक गजानन चव्हाण यांनी केले। या उपक्रमाच्या अनुषंगाने विद्यार्थी वाचन संस्कृतीकडे वळू लागतील, विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात जाऊन अधिकाधिक पुस्तके वाचली पाहिजेत असे आपल्या प्रास्ताविकात प्राध्यापक गजानन चव्हाण यांनी मत व्यक्त केले। माननीय श्री ए.डी. पाटील यांनी आपल्या मनोगतातून 1980च्या दशकात उरण तालुका संघाची स्थापना करून साधारणतः 100 ते 200 लेखकांना पुढे आणण्याचे काम या लेखक संघाने केले आहे। आपल्या मनोगतात श्री ए.डी. पाटील म्हणाले की लेखक म्हणून मला जेव्हा प्रश्न विचारला की तुमचे प्रेरणास्थान काय, तेव्हा मी म्हणालो की माझं प्रेरणास्थान हे माझं गाव, मुलं व सर्व भोवताल हे माझं श्रद्धास्थान आहे। लेखक हा आपल्या संवेदनशील मनाने, निरीक्षणाने आपल्या साहित्यात मांडणी करत असतो। मुलांनी वाचलं पाहिजे, निरीक्षण केलं पाहिजे। आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडी आपल्या लेखनातून यायला हव्यात। आगरी बोलीला परदेशात पोहोचवण्याचे काम ए.डी. पाटील यांनी केले। माननीय श्री अजय शिवकर, सचिव कोकण मराठी साहित्य परिषद उरण शाखा, वार्ताहर सकाळ यांनी आपल्या कवितेतून समाजप्रबोधनाचे धडे दिले। श्री अनिल भोईर यांनी आजच्या तरुणाईला भुरळ घालणाऱ्या कवितांचे सादरीकरण केले। महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर आमोद ठक्कर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांना उद्बोधन करताना म्हटले की आजच्या विद्यार्थ्यांनी वाचन केले पाहिजे। आपली आगरी बोली संवर्धन करून आपल्या परिसरात जे उत्तम आहे ते जगापर्यंत पोहोचवले पाहिजे। इथली उत्तम मासळी, नाचणीचे पापड, हातसडीचा तांदूळ यांचे पेटंट मिळवायला पाहिजे। विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महाविद्यालय सतत विविध कार्यक्रम राबवित असतो। कार्यक्रमास प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थी उपस्थित होते। उपप्राचार्य प्राध्यापक दिलीप केंगार, प्राध्यापक संतोष देसाई व इतर प्राध्यापक उपस्थित होते। संयोजन समितीमधील सदस्या ग्रंथपाल सुप्रिया नवले यांनी उपस्थितांचे आभार मानले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, फुंडे, उरण। दीर्घकाळाच्या प्रतीक्षेचे कथानक मोठे मिठास आहे। पाठीवरती घेऊन पोते हिंडत होतो रानोमान, निवडत होतो चांगलं चांगलं टाकून पाहतो याचा का, घड्या घालून कोयत्याने तोडत होतो त्याचे देठ, दाबून त्यांना पाट्याखाली घालून देत होतो भेट, घालत होतो काडीचे टाके, देत होतो त्यांना आकार, गोलाई पाहून तिची तर बाबा करत होते स्वीकार। सर्वसाधारणपणे असं पत्रावळ जवळ कोणती ठेवायची आणि फेकायची कोणती, जर पत्रावळ गोलाकार असेल तर ती स्वीकारली जाईल आणि जर गोलाकार पत्रावळ नसेल तर माझे बाबा सांगायचे की बरोबर नाही, बाजूला कर, सर येत नाही। मग ज्यावेळी आपण समारंभाला जातो आणि त्या रेडीमेड पत्रावळी समोर असल्या की मग मला माझ्या पत्रावळीची आठवण येते आणि माझ्या पत्रावळीची आठवण आल्यानंतर समारंभाच्या याच प्रसंगी जेव्हा असते जेवणावर, समारंभाच्या याच प्रसंगी जेव्हा असते जेवणावर भेट होते तिची माझी, अशी आहे ती पत्रावळ, अशी आहे ती पत्रावळ। अशा प्रकारे माझा जीवन प्रवास जो आहे तो जीवन प्रवास इथपर्यंत संपलेला आहे। त्यानंतर चव्हाण सरांना मी सांगितलं की 1980च्या दशकामध्ये उरण तालुका मराठी साहित्य संघाची स्थापना केली आणि 80च्या दशकापासून माझ्यासोबत प्राध्यापक ए.डी. पाटील होते नवघरचे आणि मी ती चळवळ जोमाने हाकली आणि हे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये बाद झालेला आहे। न्यायालयीन प्रक्रिया मी म्हणतो, परंतु त्यावेळी आपल्या उरण तालुक्यातील साहित्यिकाने देखील खारीचा वाटा उचललेला आहे, हे देखील कमी नाही। त्यानंतर इथे जर खोट्या बिबट्याचं कोणी असलं तर ते ऐकतील की खोट्याला पाणी नव्हतं पिण्याचं, कोणी ऐकलं तू आहे बरोबर,
त्याला पिण्याचं पाणी नव्हतं. एक तलाव, त्याच्यातच टोकले तेच पाणी प्यायला लागलं आणि त्याच्यातच बुलट बुलट मोबाईल. आणि त्यावेळी मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे, कारण